नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे साधा भात साधं वरण. खरं तर हे खरंच खूप छान राहतं. लहान लेकरांना, वयस्कर माणसांना, आजी आजोबा असो घरात, त्यांच्यासाठी हलकं फुलकं संध्याकाळचं जेवण हे एकदम परफेक्ट आहे. आता चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया. तर एक कुकर घ्यायचा आहे आपल्याला, 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे कुकर भात गॅसवरती ठेवायचं आहे. तर असं झालं की आम्ही गेलो होतो गावाकडं मतदान करण्यासाठी. मग तिथून गेले मी माझ्या बहिणीकडं, जवळच आहेत. तिथं मी गेल्याबरोबर जेवण केले. मुलांनी आमच्या उशिरा जेवले, 4-5 वाजता. त्यामुळं मग घरी आल्यानंतर मला जाम भूक लागलेली होती. मुलांनी म्हणले की आम्हाला नाही जेवायचं, तर तुझ्यासाठी काही मागवायचं आहे का? तर मी म्हटलं नको, माझ्यासाठी एकटीसाठी नाही मागवायचं, मी काय तर बनवून. तर ठीक आहे मग म्हटलं, आता मनात आलं की आपण हे भात, साधा भात आणि वरण बनवूया. तर अशा प्रकारे मी हे बनवलेलं आहे आणि बनवता बनवता लक्षात आलं की मग हे ह्याची रेसिपी पण आपण टाकूया. तर अशा प्रकारे मी हे रेसिपी बनवलेली आहे. कारण भात आता स्वच्छ धुवून मी गॅसवरती ठेवलेला आहे. कारण ह्याची काही रेसिपी सांगण्याची गरज नाही, कारण दररोजच्याच आपल्या स्वयंपाकातला ही डाळ आणि भात आपण दररोज शिजवतो. अशा प्रकारे हे डाळ पण 1 ग्लास, मी छोटा ग्लास आहे माझ्या डाळीच्या ह्याच्यामध्ये, डब्यामध्ये, त्या ग्लासनं मी दररोज लावते. ती डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कुकरला लावलेलं आहे. ते डाळीमध्ये 2 टोमॅटो घातलेले आहेत. ज्वारी टोमॅटो आहेत. मस्त आंबूसपणा खूप छान लागतो. तिखट वरणामध्ये पण अप्रतिम लागतो ज्वारी टोमॅटोचं वरण. तर अशा प्रकारे मी हे शिजवून घेतलेले आहेत डाळ आणि भात. त्या डाळीमध्येच मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तर हे 2 कुकर मी गॅसवरती ठेवलेले आहेत. 2 ग्लासवरती पालतं घातलेले आहेत शिट्ट्यावरती. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही बघू शकता की मी हे असं करते, कारण नवीन ज्या ताई आहेत ना त्यांच्यासाठी सांगते की हे ग्लास मी पाणी बाहेर येऊ नये म्हणून मी हे पालतं घालते. झालेले आहेत आपले दोन्ही कुकर. आता बंद केलेला आहे गॅस. आता हे आहे साहित्य फोडणीसाठी. ते अद्रक आहे, लसूण आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 लाल मिरची घेणार आहे मी. तर 1 लाल मिरची घेते, म्हणजे जी आपली घरात राहते ते. तर अशा प्रकारे मी हे फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे. आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. आता हे झालेलं आहे आलं लसूण आपलं ठेचून. तर ही डाळ पण इकडे शिजलेली आहे, एकदम मस्त लोण्यासारखी झालेली आहे. आता हे गॅस चालू करून आपल्याला वरणासाठी हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि इकडं डाळ हटून घ्यायचं आहे. कारण हळद मी अगोदरच घातलेली होती. आता घालायचं आहे चवीपुरते मीठ. परत आपल्याला डाळ हटून घ्यायची आहे रवीनं. आणि आता हे गॅसवरती मी कढई ठेवलेलं आहे. गॅस चालू करायचा आहे आणि कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. कारण साधं वरण आहे ना, त्यामुळं जास्त तेल लागणार नाही. तर हे पाणी गरम झालेलं आहे, आपल्याला डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे. हटून घेतलेल्या डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपण पाणी ओतून घेऊया. कारण ज्यांना घट्ट पाहिजे त्यांनी थोडं पाणी घाला, ज्यांना जास्त लागते, ते पातळ लागते ना, तर त्यांनी जास्त पाणी घाला. तर अशा प्रकारे मी घातलेलं आहे. आता इकडं तेल तापल्यानंतर जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला लसूण अद्रक ठेचलेलं होतं ते टाकलं. 1 लाल मिरचीचे 2 तुकडे केले ते टाकले. कढीपत्ता टाकलेला आहे. हे मस्तपैकी तळलेलं आहे. आता गोल्डन कलर आलेला आहे त्या लसणाला. तर त्यामध्ये डाळ ओतून घ्यायची आहे. तडका दिलेला आहे. आता सगळी कुकरमधली डाळ सगळी त्या कढईमध्ये ओतली आणि तडका बसलेला आहे, एकदम कडक बसलेला आहे. बघू शकता आपल्याला ह्याची एकदम असं दाटसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, मस्त डाळ झालेली आहे. आता हे वरण आपलं, त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरण उकळलं, गॅस बंद करायचा. बंद केलेला आहे. तर इकडं भात पण झालेलं आहे आपलं, कुकर थंड झालेलं आहे. तर ह्या भाताला आपल्याला एका वाटीमध्ये मी घेणार आहे काढून, वाटीचा शेप देणार आहे. प्लेटमध्ये वाढण्याच्या अगोदर सर्व करायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारे हे एक वाटीचा शेप दिलेला आहे आणि ते प्लेटमध्ये ठेवलेलं आहे. त्यावर आपण वरण घालून घेऊया. हे मस्तपैकी वरण आहे.
आणि साधा भात आणि साधं वरण आणि हे याच्यावर 1 चमचा तूप. मस्तपैकी हलकं फुलकं जेवण झालेलं आहे. बाधणार नाही, काही नाही. संध्याकाळच्या टायमाला तुम्ही हे करून खाऊ शकता. त्याबरोबर आपल्याला लिंबू, कांदा, ककडी, गाजर, लोणचं म्हणा, हे खूप चविष्ट लागतं आणि साधं पण आपल्याला एवढं कष्ट पण लागणार नाही आणि पोट पण भरतं. तर चला तर मग शेअर करा, सबस्क्राईब करा.